पुण्यातील विषारी दारू प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 आरोपींना ताब्यात घेतलंय। अवैध दारू विक्री संदर्भात तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले। तर याआधी मुख्य आरोपी कर्नल सिंग विरखा याच्यासह 8 जणांना ताब्यात घेतलंय। अटकेतील आरोपी योगेश वानखेडेला 8 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर योगेशने मुंबईवरून विनापरवाना मिथेनॉल आणून त्यापासून ही विषारी दारू बनवलेली होती। धक्कादायक बाब म्हणजे ही दारू त्यानं पुणे शहरातील फुगेवाडी, दापोडी, हडपसर आणि चतुशृंगी या परिसरातील 4 विक्रेत्यांना विकलेली होती। आपण थेट आमचे प्रतिनिधी गोपाल मुटघरे यांच्याकडून अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। गोपाल, आता विषारू दारू प्रकरणामध्ये आणखी तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळते, काय अपडेट्स आहेत? एकूणच विषारी दारूमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात जवळपास 14च्या वर जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि त्यामुळे एकूणच राज्यामध्ये खळबळ निर्माण झालेली आहे। या घटनेचं गांभीर्य पाहून पोलिसांनी आता तपासाला वेग दिलेला आहे। पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक केली आहे। त्यात राजू प्रजापती, योगेश वानखेडे, कर्नल सिंग विरखा आणि गुरुचरण विरखा ह्या 4 आरोपींचा समावेश आहे। यातील ज्या ठिकाणी ही जी दारू बनवण्यात आली ती राजू प्रजापती याच्या हातभट्टी या ठिकाणी उरडी कांचन या ठिकाणी ही दारू बनवण्यात आली। त्यानंतर योगेश वानखेडे यांनी ती दारू विक्रीसाठी आणली होती। मात्र दारू विक्रीसाठी आणण्यापूर्वी त्याने